बंगळुरूमध्ये एका उच्च शिक्षित IT इंजिनियरनं सुसाईड नोट लिहित पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे। सुप्रीम कोर्टानं मंगळवारी महिला अत्याचार विरोधी 498 या कायद्याच्या गैरवापराबाबत चिंता देखील व्यक्त केली आणि त्यानंतर बुधवारी बंगळुरूमधली ही घटना घडली। या घटनेनं पुन्हा एकदा पुरुषांसाठी कायद्याच्या संरक्षणाचा विषय हा उभा राहिलेला आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। मुझे खुद को ही खत्म कर लेना बेस्ट है मेरे लिए, क्योंकि जो मैं पैसे कमा रहा हूँ उसी से मैं अपने दुश्मन को बलवान बना रहा हूँ। वही पैसे मुझे ही बर्बाद करने के लिए यूज हो रहे हैं और ये साइकिल बढ़ता ही रहेगा। बंगळुरूमधील एका उच्च शिक्षित IT इंजिनियरनं पत्नी आणि तिच्या कुटुंबियांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी बुधवारी समोर आली। मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं महिला अत्याचार विरोधी 498 या कायद्यासंदर्भात चिंता व्यक्त करणारं निरीक्षण नोंदवलं। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्नी आणि तिच्या छळाला कंटाळून बंगळुरूमधल्या 34 वर्षीय IT इंजिनियर अतुल सुभाष यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे। सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी करताना काही निरीक्षणं देखील नोंदवली आहेत। कायद्याचा मूळ उद्देश विवाहित स्त्रियांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देणं हा आहे, पण विवाहित स्त्रियांकडून पुरुषांना ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचं समोर आलंय। काही वेळा पत्नीच्या अवास्तव मागण्यांचं पालन करण्याकरता 498 या कलमाचा आधार घेतला जातो। गेल्या काही दिवसांपासून 498 या कलमाचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचं समोर आलंय। 34 वर्षीय IT इंजिनियर अतुल सुभाष यांनी आत्महत्येपूर्वी 24 पानी सुसाईड नोट लिहिली आणि 90 मिनिटांचा व्हिडिओ देखील बनवला। यात त्यानं त्याची पत्नी आणि तिच्या कुटुंबानं छळ केल्याचा आणि त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केलाय। त्यांच्या पत्नीच्या तक्रारीमुळे तो तणावात असल्याचं त्याच्या घरच्यांनी म्हटलंय। मेरे मरे हुए शरीर के आसपास मेरी पत्नी और उसका परिवार की तरफ से कोई नहीं आना चाहिए। मेरा अस्थि विसर्जन तब तक नहीं होना चाहिए जब तक मेरे हरासर्स को पनिशमेंट नहीं मिलता है। तो मेरा अस्थि विसर्जन ना हो। एविडेंस और सब कुछ होने के बाद भी अगर कोर्ट ये जज और मेरे बाकी के हरासर्स को पनिशमेंट नहीं देती है और बरी कर देती है, तो मेरा जो अस्थि है वहीं कोर्ट के बाहर किसी गटर में बहा देना चाहिए। इतनी धारा उस पर एक खत्म हो जाता था केस तो दूसरा लगा देती थी। इस बात के कारण जो है तो भीतर से फ्रस्ट्रेट था, लेकिन हम लोग को महसूस नहीं होने दिया कि क्या है नहीं है। एकाएक हम लोग को खबर गई है कि वो अपना पूरा मेल वगैरह हमारे छोटे लड़के को रात में किया है 1:30 बजे 2 बजे, हमारे पास 3 बजे उसका फोन आया है। उसके बाद हम लोग कैसे कैसे करके वहां से पटना आए हैं, एयरपोर्ट पटना से बेंगलुरु पहुंचे 4 बजे शाम में। आज किस तरीके से प्रताड़ना की जाती है पुरुषों के, उनको डराया जाता है, उनको धमकाया जाता है और पढ़ी लिखी महिला, एसेंचर में काम कर रही महिला किसी पुरुष को इतना टॉर्चर कर दे, इतनी मेंटल हैरेसमेंट। सुप्रीम कोर्ट ही लीगल टेररिज्म कह रहा है, तो आप अनुमान लगा सकते हैं कि क्या हालत होगी इस देश के पुरुषों की। बेचारे दम तोड़ देते हैं, कोई सुनने वाला नहीं है। सुप्रीम कोर्ट बेंच जे आहे NK सिंग यांनी जे जजमेंट दिलेलं आहे जस्टिस, तर त्यामध्ये त्यांनी एकदम चांगलं ऑब्झर्वेशन घेतलं आहे की जे पुरुषांवर नक्कीच त्यामध्ये महिला ज्या आहे तो कायद्याचा गैरवापर करत आहे, त्यामुळे पुरुषांना हा 498चा आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास होतो आहे। या संदर्भात हा चुकीचा महिलाचा वापर करतात। त्या संदर्भात आपल्या सरकारने सुप्रीम कोर्ट जजेस यांनी या कायद्यामध्ये नक्कीच काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे, तो पुरुषांना न्याय मिळाला पाहिजे। त्यामध्ये बंगळुरूमध्येच नव्हे तर अनेक ठिकाणी पुरुषांवर पत्नीकडून सूड उगवण्याकरता कायद्याचा गैरफायदा घेतला जातो। गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात पुरुष हक्क समिती जनजागृती आणि समुपदेशनाचं काम केलं जात आहे। त्याचबरोबर महिला संरक्षणाकरता असलेल्या कायद्याचा गैरफायदा घेतला जात असून अनेक वर्षांपासून या संदर्भात लढा सुरू असून पुरुषांकरता काहीतरी कायदा आणण्याची मागणी पुरुष हक्क संरक्षण समितीचे सचिव धर्मेंद्र चव्हाण यांनी म्हटलंय। तर ॲडव्होकेट संतोष तरसेंनी
कौटुंबिक न्यायालयाच्या आपल्या प्रदीर्घ अनुभवातून अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आळा घालण्याकरता ठोस उपाययोजना असावी असं मत मांडलंय. महिलांच्या छळाला त्रास होऊन आत्महत्या केलेली आहे. याकरता कायद्यामध्ये बदलाची गरज आहे आणि ते जे कायदेपणाचे असेल तर पार्लमेंटमध्ये बनायला पाहिजे. ऑलरेडी पुरुष हक्क समितीने कायद्यामध्ये बदल व्हावे, अमेंडमेंट व्हावी या कायद्यामध्ये किंवा नवीन कायदे व्हावे अशी आमची सूचना केली होती. पण गेल्या वर्षी नवीन कायदा अंमलात आला तर त्याच्यामध्ये काही तरतूदच केलेली नाही. त्याच्यामुळे कायद्यामध्ये आमूलाग्र बदलाची होण्याची गरज आहे. तर याच्यामध्ये आम्ही गेले 15-16 वर्ष मी कुटुंब न्यायालयात काम करतोय. तर यामध्ये कोर्टाने 498 संदर्भात कोणाला कन्व्हिक्शन झालं म्हणजे कोणाला शिक्षा झाली असं कधीच निकाल आला नाही. यामध्ये कधीच नाही आला. मी गेले 16 वर्षांतून प्रॅक्टिस केली तर कधीच बघितलं नाही की 498 मध्ये का त्या पतीला त्याच्या कुटुंबियांना शिक्षा झालेली आहे. त्यामुळे 99% केसेस या निर्दोष मुक्तता होता पुरुषांच्या साईडने. पुरुषांसाठी कोणताही ठोस कायदा नसल्याचं अनेक वर्षांपासून पुरुष संघटना म्हणतायत. तर नुकतंच नाशिकमध्ये पुरुष स्वाभिमानी संघटनेतर्फे महाराष्ट्रातील पत्नी पीडित पुरुषांचा महामेळावा घेण्यात आला. बंगळुरूमधील घटनेनंतर आणि सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणानंतर निदान आता तरी पुरुषांसाठी काहीतरी तरतूद कायद्यात करण्यात येईल अशी अपेक्षा सर्व पीडित पुरुष आणि पुरुष संघटना व्यक्त करतायत. नाशिकहून महेश महालेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.